नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारतात सर्वत्र 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक अद्वितीय तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताच्या शिक्षण प्रणालीला नवी दिशा मिळाली, तत्त्वज्ञानाला नवी दिशा मिळाली. त्यांचे जीवन एक प्रेरणादायी आदर्श आहे, जो शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणा देतो. त्यांचा आदर म्हणून शिक्षक दिन साजरा करून आपण त्यांच्या विचारांचं स्मरण करतो. डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेले शिक्षणाचे महत्त्व आजही तेवढेच लागू पडते आणि त्यांचा वारसा आजच्या पिढीने कायम ठेवावा. ते म्हणतात, शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून समाजातील परिवर्तनाचे माध्यम आहे. त्यांच्या मते शिक्षणानेच माणसाच्या जीवनात खरे मूल्य आणि आदर्श निर्माण होतात. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांनी त्याऐवजी हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्याची विनंती केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांचे योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले जाते. डॉक्टर राधाकृष्णन हे महान लेखक आणि वक्ते होते. तत्त्वज्ञान, धर्म, शिक्षण आणि मानवता यावर आधारित अनेक ग्रंथ आणि लेख त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथाने भारतीय तत्त्वज्ञानाचा जागतिक स्तरावर परिचय करून दिला. त्यांची लेखनशैली साधी पण प्रभावी होती. त्यांच्या विचारांनी जगभरातील विद्वान आणि तत्त्वज्ञानांवर प्रभाव पाडला आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुत्तनी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सीताम्मा आणि वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी. राधाकृष्णन यांनी शिक्षणामध्ये विशेष रस घेतला. त्यांना वाचनाची आवड होती. तत्त्वज्ञान विषयाचे गहन अध्ययन त्यांनी केले. वेदांता ह्या हिंदू तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. तत्त्वज्ञान हे मानवतेचे अंतिम सत्य शोधण्यासाठी त्यांनी ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि जीवनाचा उद्देश यावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी पूर्वीच्या तत्त्वज्ञानाची आधुनिक जगाशी सुसंगत अशी मांडणी केली. डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी मॅड्रास ख्रिश्चन कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. तसेच बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. त्यांच्या अध्यापन शैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. विषयाचा गाभा समजावून सांगण्यासाठी सोप्या आणि प्रभावी भाषेचा त्यांनी वापर केला. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
हे भारतातील महान शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांचे संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी आणि मानवतेच्या उन्नतीसाठी समर्पित होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय शिक्षण प्रणाली आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील योगदानानंतर त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना युनायटेड किंगडममधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी 1952 ते 1962 या काळात भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय संसदीय व्यवस्था आणि संविधानिक प्रक्रियांमध्ये मोलाचे योगदान दिले. 1962 ते 1967 या काळात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.